मॅक्झिमम चान्सेस असतात की एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरला आग लागते. तुम्ही बघितलं असं त्याच फ्लोअरला लागते, ती नुसती धूर निघत असतो, तो धूर दुसऱ्या फ्लोअरला जातो, तेवढंच आहे. पण तुमचे विंडो बंद असतात त्याच्यामुळे येणार नाही. तुमची फायर स्टेअरकेस क्लोज असतो त्याच्यामुळे येणार नाही. पण तुम्हाला फायर स्टेअरकेस क्लोज ठेवणे गरजेचे आहे. जर फर्स्ट फ्लोअरलाच आग लागली, धूर कसा असतो वरती जातो. जर बाय चान्स फर्स्ट फ्लोअरला आग लागली आणि जर तुमची त्या फर्स्ट फ्लोअरचा डोअर ओपन आहे फायर एक्झिटचा, तर काय होणार, धूर आतमध्ये जाणार आहे. आणि जर थर्ड फ्लोअरला जर रेस्क्यू करायचं आहे, खाली यायचं असेल तर येणार आहे का पॉसिबल? नाही होणार. ठीक आहे, आपल्यासारखे येऊ शकतात, लहान पोरं एजेड माणसं येणार आहे का, त्यांची ऑक्सिजन लेवल आपल्यापेक्षा कमी कॅपॅसिटी असते रेस्क्यू सिस्टम. हां सफोकेशन होऊ शकतो त्याच्यामुळे आपले हे क्लोज काय, तर एअर येण्यासाठी हवा येण्यासाठी कोणी जरी स्टॉपर लावून ठेवतो की हवा चांगली येते, स्टॉपर लावून ठेवा, या उजेड चांगला येतो ते स्टॉपर तुमचे बघितले की तो पूर्ण क्लोज आहे. विंडो पण लावलेली आहे, ती पण क्लोज आहे तुमची नॉर्मल स्टेअरकेसपेक्षा. हे 2-3 गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रायमरीवरती करावं लागतात की तुम्ही सेफ राहू शकता. ते बाकी सिस्टम तुम्ही यूज नाही केली तरी चालेल, पण सेफ पॉईंटवरती याला जे पण रूट दिलेला आहे तो रूट क्लिअर पाहिजे. कोणी मटेरियल त्याच्यावरती ठेवायला नाही पाहिजे. नाहीतर कोणी जर झाले जुने, जशी जुनी बिल्डिंगमध्ये तसे मटेरियल त्याच्यावर वाढत जातं, प्लायवूड हे ते ठेवायला लागतं. आणि ज्यावेळी इमर्जन्सी होते त्यावेळी तुम्हाला रेस्क्यू टीम तर आहेच, येणारच आहे, पण तुम्हाला सेफ असेंब्ली पॉईंटला पण येणे गरजेचं आहे.